नमस्कार. बऱ्याच वेळा स्टीलची भांडी जी आहे ती खूप तेलकट झालेली असतात, खूप तुपट झालेली असतात. अशा वेळी पटकन अशी झटपट अशी भांडी अशी पटापट कशी आपली चकाचक होतील हे आपण बघूया आजच्या व्हिडिओमध्ये. आणि जर भांड्यांवर डाग असतील, तेलकट झालेले असतील तर ते कशा पद्धतीनं हात न लावता कसे स्वच्छ करायचे आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि इतकी चकाचक भांडी या जादूच्या पाण्याने एवढी मस्त भांडी निघतात स्टीलची, तर अगदी हैराण होऊन जाल तुम्ही. कितीही भांडे असू द्या, फक्त जादूचं पाणी तयार करा आणि ह्या जादूच्या पाण्याने तुम्ही फक्त भांडी चकाचक करा. असं मॅजिक पाणी आपण बनवणार आहोत. या मॅजिक पाण्याने भांडी जी आहे ती चकाचक तर निघतातच, पण भांड्यांवर जे पाण्याचे डाग आहे तेही राहत नाही. आणि हे बघा, अशी तेलकट झालेली, तुप्पट झालेली जी भांडी असतात, कधीकधी पाण्याचे डागही भांड्यांवर पडलेले असतात. कधीकधी खूपच विचित्र भांडी दिसत असतात, चमक अजिबातही भांड्यांना राहत नाही. अशा वेळी काय करायचं, काय वापर करायचा? काही वेळेस आपण राख लावतो, काही वेळेस आपण इतरही पावडरी वगैरेंचा वापर करतो, पण त्याने आपले हात इतके खराब होतात की अजिबातही आपल्याला भांडी घासावी अशी वाटत नाही. पण त्यासाठी मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे हे जे पाणी आहे, हे जे लिक्विड आहे, कसं बनवायचं पुढे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणारच आहे. पण त्याआधी तुम्ही व्हिडिओ कोण बघत आहात, तुमचं नाव मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहायचं आहे. आणि व्हिडिओ जर आवडला तर शेअर करा. आणि नवीन जर आपल्या चॅनलवर जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. त्याने काय होणार आहे, येणारे जे नवनवीन व्हिडिओ आहे ते तुम्हाला बघायला भेटतील. तर अशा पद्धतीने जर आपले जे स्टीलची भांडी असतात, अगदी खूप घाणही नसतात पण खूप छानही दिसत नाही, ते असे चमकदार दिसत नाहीत, अशा वेळी काय करायचं आहे, जादूचं पाणी, ही जादूचं लिक्विड हे तयार केलेलं आहे मी. आणि ह्या लिक्विडला काहीही लागत नाही, घरातलंच सामान बनवून घरातल्याच सामानापासून आपण बनवणार आहोत. हे जादुई पाणी बनवणार आहोत आपण. आपल्याला काही मार्केटमधून खरेदी करायचं नाही आहे. घरात जे आहे त्यानेच बघा किती चकाचक ही डिश अशी निघाली आहे. आणि छानपैकी जादूच्या पाण्यामध्ये जेव्हा तुम्ही ही भांडे घालाल त्यावेळेस आपल्याला साध्या पाण्यात पण भांडी घालायची आहे. जादूचं पाणी तयार करत असताना थोडं कोमट पाण्याचा आपल्याला वापर करायचा आहे. आणि साधं जे पाणी घेणार आहोत आपण ते पाणीसुद्धा कोमट पाणीच घ्यायचं आहे. कोमट पाण्याचाच दोन्ही ठिकाणी आपल्याला वापर करायचा आहे. तर ह्या दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. जादूचं पाणी तयार करत असताना आपल्याला दोन्ही पाण्यांमध्ये कोमट पाणी घ्यायचं आहे. आपण जे लिक्विड बनवणार आहे तेही कोमट पाणी घ्यायचं आणि हे साधं जे पाणी आहे तेही कोमट पाणी आपल्याला घ्यायचं आहे. याने काय होणार आहे तर खूप मस्त चकाकी भांड्याला येते. आणि जे लिक्विड आपण तयार करणार आहोत तर त्यामध्ये आपण जे पदार्थ टाकणार आहोत ते मी पुढं तुम्हाला दाखवणारच आहे. पण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, म्हणजे ज्या छोट्या छोट्या टिप्स मी सांगितलेल्या आहे त्या तुम्हाला खूपच उपयोगी पडतील आणि तुमचं घरही चमकायला मदत होईल. हे बघा, अशा पद्धतीने जी तेलकट भांडी असतात, जी खूप दिवस आपण ठेवलेली असते, 1-2 महिने ज्या भांड्यांना हातच लागलेला नसतो, पण ती भांडी अगदी तेलकट झालेली असतात, अगदी वरतून त्यांना धूळ साचलेली असते. आणि ही धूळ कशी साफ करायची, चिकट झालेली धूळ असते. तर अशा पद्धतीचा कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आपल्याला. आणि कॉटनचा कपडा घेऊन काय करायचं आहे आपल्याला, ती जी धूळ आहे ही फक्त आपल्याला वरतून अशी साफ करायची आहे, जेणेकरून आपल्या भांड्यांना राहिली नाही पाहिजे. जास्त आपल्याला घसणीचा वगैरे याचा काही वापर करायचा नाही आहे, तुम्ही बघू शकता. तर हलक्या हाताने आपण फक्त ते वरचं जी चिकट अशी धूळ असते, चिकटपणा असतो, तो थोडासा तुम्ही जरी थोडासा हलक्या हाताने जरी वॉश केला, हलक्या हाताने घसलं एखाद्या कापडाने कॉटनच्या, तरीसुद्धा एवढं चकाचक निघतं, तुम्ही बघू शकता. आणि आता हे जे आहे हे बघा किती छान असं निघालेलं आहे मस्तपैकी. नारळचा चोथा काढायचा आहे हे अंजलीचं. तर याचं नाव पण दिसत नव्हतं वरतून अंजलीचं, तर ते आता किती चकाचक दिसतंय बघा तुम्ही. आणि त्याचे जे पाते आहे तेही एकदम काळे, एकदम तेलकट झालेली होती, तेही स्वच्छ निघालेली आहे. अगदी पाण्यात घातल्या एकदम छान असा त्याचा रिझल्ट येतो. आणि परत आपल्याला दुसऱ्या कोमट पाण्यामध्ये घालायचे, दोन्ही कोमट पाणी आपल्याला घ्यायचे आहे. मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. स्टेप बाय स्टेप मी कसं पद्धतीने पाणी तयार केलेलं आहे हे मी तुम्हाला दाखवणारच आहे, सांगणारच आहे. तर त्याआधी आपण भांडे कशी चकाचक होतात हे आपण पूर्ण व्हिडिओमध्ये बघून घेऊया. आणि व्हिडिओ
जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि अशा पद्धतीनं भांडी घासून झाल्यानंतर तिला भांड्यांना एक एक भांडं आपण स्वच्छ करायचं आहे आणि एक एक भांडं आपण पुसून पण घ्यायचं आहे. लगेचच तात्काळ पुसून घ्यायचं म्हणजे भांड्यांवरती हवा किंवा पाणी किंवा पाण्याचे डाग हे राहत नाही आणि भांडे एकदम न घासल्यासारखे असे दिसत नाही. तुम्ही बघू शकता हे जे झाकण आहे, मसाल्याच्या डब्याचं झाकण आहे, हे झाकण अजिबातही व्यवस्थित दिसत नव्हतं, पण आत्ता एकदम चकाचक होते. आणि एक कपडा आहे माझ्या हातात कॉटनचा, तर तो कपडाच मी घेतलेला आहे आणि त्यानेच मी वरतून फक्त एक घसणी बिसणीचा काही वापर करत नाही आहे. बघू शकता तुम्ही एवढं छान आणि सुंदर पाणी तयार केलेलं आहे आणि त्याने रिझल्ट पण एवढा व्यवस्थित येत आहे. बघू शकता तुम्ही, हे बघा, हाच मसाल्याचा डब्बा आहे. याला पण आपण अगदी स्वच्छ करून घेणार आहोत. एकदा जरी पाण्यामध्ये घातलं तरी काढून जर तुम्ही बघितलं तर बघू शकता किती व्यवस्थित पद्धतीने तुम्ही त्याच्यावरचा जो धूळ आहे, त्याच्यावरचा जो चिकटपणा आहे, मसाल्याचा जो डबा आहे तो रोज रोज आपण त्याला हात लावत असतो, तर रोज रोज त्याला आपले हात लागतात, तेलाचे लागतात, पाण्याचे लागतात, तिखटा मिठाचे लागतात. तर हा डब्बा जो आहे तो खूपच खराब झालेला असतो, पण एकदम इझिली हा जादूच्या पाण्यामध्ये, मॅजिक पाण्यामध्ये घातल्यानंतर एकदम छान असा क्लीन असा होऊन येत आहे बाहेर. जर अशा काही आपल्याला टिप्स आणि ट्रिक्स जर भेटल्या तर आपल्याला खरंच घर स्वच्छ करायला, साफ करायला खूप मदत होते. आणि जर अशा टिप्स ट्रिक्स जर आपल्याला भेटला तर खरंच खूप आनंद होतो आणि लगेचच असं वाटतं का आपणही भांडी घासायला घ्यावी. आता खरंच जादूचं पाणी आहे तर मस्त चकाचक भांडे होतील सगळे घरातले. आता ह्या ज्या वाट्या आहे आपण बघू शकता, मसाल्याच्या भांड्यांच्या ज्या वाट्या आहे त्या बघा तुम्ही किती पटापट स्वच्छ होत आहे. ह्यात वाट्या पण खूप तेलकट झाल्या असतात, कारण यामध्ये आपण जो चमचा घालतो त्या चमच्यामुळे किंवा इकडचा मसाला तिकडे, तिकडचा मसाला इकडे, यामुळे सुद्धा या वाट्या खूप खराब झालेल्या असतात. तर त्या वाट्यासुद्धा किती अप्रतिम सुंदर अशा चमकत आहे, तुम्ही बघू शकतात. आपल्याला एकाच हाताने मी करते बघा, किती छान असं निघत आहे. वाट्यांवरचा पूर्ण तेलकटपणा निघून जातो आहे. एकदम झक्कास असं हे जादूचं पाणी मी तयार केलेलं आहे. या जादूच्या पाण्याला जास्त काही लागत नाही. जे घरातलं सामान आहे त्या घरातल्या सामानामध्येच मी जादूचं पाणी तयार केलेलं आहे पुन्हा एकदा तुमच्यासाठी. आणि एकदम चकाचक असं लगेच आपल्याला दुसऱ्या कोमट पाण्यामध्ये घालून लगेच आपल्याला पुसून ठेवायचे आहे भांडे सांगितल्याप्रमाणे, कारण भांड्यांवर कुठलाही हवा, पाणी चं इफेक्ट होऊ नये त्यासाठी आपल्याला लगेच भांडी पुसून पण घ्यायची आहे. आणि धूळ वगैरे जर बसली ओल्या भांड्यांवर तर मग ते परत घाण होतात, त्यासाठी आपल्याला लगेच धुवून पुसून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने एकदम चकाचक आपली भांडी निघाली आहे. तुम्ही बघू शकता एकदम सुंदर अशी. स्टीलचे डबे तर एकदम झकास. आता मी या ठिकाणी कोमट पाणी घेतलेलं आहे. तुम्ही हवं तितकं जेवढी भांडी असतील तेवढं तुम्ही पाणी बनवू शकतात. आणि त्यामध्ये मी 1 चमचा निरमा पावडर घातलेली आहे, 1 चमचा मी साधं मीठ घातलेलं आहे जे आपल्या घरात असतं, आणि 1 चमचा मी खायचा सोडा घातलेला आहे. आणि कोमट पाणी घ्यायचं आहे सांगितल्या पद्धतीने, आणि यामध्ये आपल्याला अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे. तर हे आपलं जादूचं पाणी तयार झालेलं आहे. तुम्ही स्टीलची मोठी मोठी भांडी, पंचपात्री, ज्या काही भांडे असतील ते ह्या जादूच्या पाण्याने मस्तपैकी कॉटनचा कपडा घेऊन जर तुम्ही साफ केली तर खरंच खूप छान रिझल्ट येतो. फक्त नंतर तुम्ही कोमट पाण्याने धुवायला विसरू नका भांडी. आणि अशा प्रकारे हा पदार्थ जो आहे तो आपण हलवून घ्यायचा आहे. चारी जिन्नस झालं तयार पाणी.